12वीला किंवा सीईटीला विद्यार्थी असो की पालक असो कमी मार्क्स मिळणार असतील तर मग टेन्शन येतं की आता भविष्यात कुठली फील्ड माझ्या मुलासाठी योग्य असेल. आणि ते असणार सुद्धा, कारण पुढचं भविष्य त्या मुलाचं त्या फील्ड डिसिजनवर डिपेंड असणार आहे. बऱ्याच मुलांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते, बऱ्याच मुलांना कोडिंग करायचं नाहीये असं असतं. पण समजा अशी फील्ड जी तुम्हाला आयटी क्षेत्रात घेऊन जाऊ शकते, मग ती नेमकी कोणती फील्ड आहे? तर विद्यार्थी मित्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये जस्ट इमॅजिन की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन रिप्लेस डेव्हलपर्स. म्हणजे डेव्हलपर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स एआय रिप्लेस करू शकतो. पण एखादी एआय सिस्टमच हॅक झाली तर त्या एआय सिस्टमला हॅकिंग पासून वाचवण्यासाठी काय दुसरी एआय सिस्टम तुम्ही लावाल? विद्यार्थी मित्रो, इथे मात्र आपल्याला सायबर एक्सपर्टची गरज असणार आहे. तर भविष्यात जे करिअर जे एआय बरोबर चालणार आहे, मी तर म्हणतो पळणार आहे, ते आहे विद्यार्थी मित्रो सायबर सिक्युरिटी. मागील 20-30 वर्षात जेवढी सॉफ्टवेअर डेव्हलप झाली, एआय सध्या रॉकेट सारखं काम करतोय. अचानक 2 ते 5 वर्षामध्ये ती तेवढी सगळी सॉफ्टवेअर पुन्हा एआय पॉवर्डच्या रूपात पुढे येत आहेत. मग हे सगळ्या सॉफ्टवेअर्सला काय लागेल भाई? सायबर सिक्युरिटी. म्हणजे कुठेतरी त्यांची सिक्युरिटी बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट लागतील. विद्यार्थी मित्रो, येता जमाना हा ई व्हेकलचा आहे. हे ई व्हेकल जसे वाढतील, इंटरनेटने यांना कनेक्टिव्हिटी येईल आणि इंटरनेटने कनेक्टिव्हिटी आली म्हणजे हा सेन्सर तो सेन्सर, कॉस्मॅटिक्स वाढतील, कुठेतरी सिस्टम हॅक होण्याचे धोके वाढतील. येणाऱ्या काही वर्षामध्ये जवळपास प्रत्येक डिव्हाइस हा इंटरनेट एनेबल्ड असेल. विचार करा, जर प्रत्येक डिव्हाइस इंटरनेट एनेबल्ड असेल तर हॅकिंगचे धोके किती वाढणार आहेत. विचार करा, या हॅकिंगमुळे तुमचं नुकसान किती होणार आहे आणि ह्या नुकसानला वाचवण्यासाठी शेवटी सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची गरज असणार आहे. आतापर्यंत इंटरनेट होतं मान्य आहे, पण ह्या एआय मुळे ह्या सिस्टम्स अचानक वाढायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाला आता ऑटोमेशनची गरज वाटायला लागलेली आहे आणि समजा या ऑटोमेशन मध्ये एखादं टूल हॅक झालं तर काय होईल? आणि ह्या केसमध्ये कुठेतरी आपल्याला सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची गरज असणार आहे. या एआयने हॅकर्सला प्रचंड ताकद दिलेली आहे. अरे 2-2 मिनिटात वेबसाईट बनतात, फिशिंग अटॅक्स होतात, वेबसाईट अटॅक्स होतात, असं भासवलं जातं जसं ओरिजिनल वेबसाईट आहे. हे वाचवायचं असेल तर कुठेतरी ह्युमन मस्ट बी इन अ लूप इन द फॉर्म ऑफ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. अजूनही कन्फ्यूज असाल की नेमकं 12वी नंतर सुरुवात कशी करायची, रोड मॅप कसा असला पाहिजे, बीटेक सायबर करायचं, बीएससी सायबर करायचं, डिप्लोमा सायबर करायचं, एखादा कोर्स करून कुठलीही टाइमपास डिग्री करायची. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गायडन्सची तुम्हाला खूप गरज आहे. फालतूचे कोर्स करण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय करा. एखाद्याने सल्ला दिला, तो सल्ला खरंच किती प्रामाणिक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कुठलंही कन्फ्युजन असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कनेक्ट व्हा किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये फक्त करिअर म्हणून टाईप करायचं आहे. याचा रोडमॅप कसा असू शकतो, डेफिनेटली याचं काउन्सिलिंग तुम्हाला देण्यात येईल. आम्ही तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक पाठवू, तुमची बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यात फिल करा. 1 to 1 कॉल करून आम्ही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.